हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ. स्वागत करते तुमचं माझ्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे गुरुवार आणि जसं की मी गावाकडनं आले, मुंबईकडनं संभाजीनगरला वापस आले आहे. तर अक्कलकोटला जायच्या पहिले मी एक व्हिडिओ टाकला होता. जास्त काही दुसऱ्या गोष्टी बोलत नाही, मुद्द्यावर येते, ज्या मुद्द्यावर मला व्हिडिओ बनवायचा आहे. तर अक्कलकोटला निघायच्या पहिले एक व्हिडिओ टाकला होता मी 1 दिवस पहिले. तर तिथून पुढं व्हिडिओ आले नाही. तुम्हाला असं वाटेल की गेली की नाही, नेमकी अक्कलकोटला गेली की नाही, किंवा उगाच काहीतरी फेक्या मारल्या का, उगाच काहीतरी आम्हाला सांगितलं. तसं काही नाही, गेले होते बरं का. पण झालं असं की गेले मी इथनं, दर्शन वगैरे सगळं व्यवस्थित झालं. सगळं म्हणजे पाहिजे तशा गोष्टी भेटल्या, पाहिजे तसं मनासारखं तिथं राहिलो, पण सगळ्या गोष्टी अनुभवल्या पण. आणि दुसरं म्हणजे की नाही का, गर्दी होती प्रचंड. आम्ही दिवस पण निवडला असा की प्रगट दिन दिवशी, ज्या दिवशी प्रकट दिन होता महाराजांचं त्या दिवशी. तर प्रचंड अशी गर्दी होती बघा. आणि आम्ही हॉटेल वगैरे काही बुक केलं नव्हतं. आता जे जात असतील त्या अधूनमधून तर त्यांना माहिती असेल, तिथं गेस्ट रूम आहेत. आम्ही तिथं राहिलो होतो, माझ्या बहिणीचे 2 मुलं, मी, आम्ही असे 5-6 जण होतो बघा. तर एडिटिंगला वेळ भेटला नाही, मुद्दा म्हणजे हा. आता एडिटिंग करून तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवायला गेले होते तर खूप उत्साहाने की तुमच्यापर्यंत चांगले चांगले व्हिडिओ, म्हणजे चांगले चांगले व्हिडिओ पाठवून तुम्हाला तिथनं चांगले चांगले फोटोशूट. जसं की मी आहे ना, कम्युनिटी पोस्ट टाकलीच होती, जसं माझ्या हिशोबाने जसं जमन तसं. मला नेटचा काही प्रॉब्लेम नव्हता, होता थोडाफार, पण एडिटिंग कुठं करणार ना, एडिटिंग कुठं करणार, थांबणार कुठं थोडा वेळ. कारण की खूप जास्त घाई होती बघा तिथं. पटकन आवरून पटकन निघायचं राहतं तिथं. त्यातल्यात गाणगापूरला पण जाणं होतं. आमचा सगळा उलटा फेरा पडला बघा. कारण की सगळेजण पहिले काय करताना, गाणगापूरला जाता मग अक्कलकोटला येतात. आता आम्ही गेलो पहिल्यांदा, आम्हाला माहीत नाही. फजिती झाली, असं नाही की फजिती झाली, मुलांची पण बरीच फजिती झाली आणि आमची पण. आणि त्यात उन्हाळ्याचे दिवस. तर आम्ही काय केलं, पहिले अक्कलकोटला गेलो, तिथलं दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतर गाणगापूरला गेलो, वापस अक्कलकोटला आलो, मग दुसऱ्या दिवशी सकाळी निघलो. ॲक्च्युली आमचं गाडीचं पण नियोजन चुकलं काय. आणि अक्कलकोटला म्हणजे आम्ही ना पहिले गाणगापूरला जाऊन यायला पाहिजे होतं, तिथलं दर्शन घ्यायला पाहिजे होतं, त्यानंतर आम्ही अक्कलकोटला यायला पाहिजे होतं. पण आमच्याकडनं ती मिस्टेक झाली. पण जाऊ दे, जे झालं ते झालं, त्यातनं काहीतरी शिकायला भेटलं. कारण की पुढच्या वेळेस ज्यावेळेस जाऊ ना, तर पहिले गाणगापूर मग अक्कलकोट असंच होईल. तर झाला राहिला व्हिडिओचा प्रश्न. तर व्हिडिओ टाकायला वेळ भेटला नाही, खूप जास्त गडबड होती, मुलं सोबत होते. आणि आउटसाईडला जावं तर जावं कुठं, नवीन गाव, त्यातले त्यात मुलं सोबत. आणि पटपट सगळ्या गोष्टी पटपट आवरायच्या होत्या. आता आम्ही तिथं हॉटेलमध्ये राहिलो नाही, वेगळी रूम केली नाही, तर मग आम्ही गेस्ट हाऊसमध्ये राहिलो होतो तिथं सगळ्यांसोबत. तिथं पण छान छान स्वामी सेवकरी आम्हाला भेटले बरं का, खूप छान. एक सांगते, गाणगापूरला जाताना ना आम्हाला इतक्या छान आजीबाई भेटल्या. त्यांनी बरीचशी अशी माहिती सांगितली स्वामी समर्थांची, बरीचशी अशी सेवा सांगितली, खूप छान छान गप्पा मारल्या त्यांनी. 70 वर्षाच्या आजी वाटत सुद्धा नव्हत्या की त्या 70 वर्षाच्या. इतका तेज त्यांच्या चेहऱ्यावर आणि इतक्या प्रसन्न दिसायला सुद्धा त्या, इतक्या छान बोलत होत्या त्या. म्हणजे आमचा प्रवास येताना पण चांगला झाला आणि जाताना पण चांगला झाला, फक्त थोडी उन्हामुळं दगदग झाली. आता ऊन तिकडे ना खूप जास्त प्रचंड ऊन आहे तिकडं, म्हणजे इकडच्या सारखं ऊन नाही तिकडं. मुंबई आणि ते जर सेम म्हणतात तर सेम ऊन आहे बघा. आणि ते थोडीफार आता मुलांचं कसं आपल्याला घरचं खायची सवय राहते. आता इतकं तसं तर आम्ही तिथला प्रसाद खाल्ला बघा. तिथलचं जेवण उत्तम, 1 नंबर, काय खूप छान, म्हणजे इतकं मस्त जेवण होतं ना. मी तर जेवढ्या 2-3 दिवस होते, 3 वेळेस मी जाऊन प्रसाद चांगला पोट भरून खाऊन आले, खूप छान होतं. तर व्हिडिओच्या मुद्द्यावर येते, 2 वेळेस ते मुद्दा हटला. तर आहे ना, तिथं नेटचा थोडासा इश्यू होताच, पण एडिटिंग करून तुमच्यापर्यंत पोहोचवत कसं मी, म्हणजे टाकू कसं मी, मला हा मेन प्रॉब्लेम होता. इथून सांगून तर गेले की छान छान व्हिडिओ येतील, छान छान फोटो येतील, खूप चांगलं होईल तिथं गेल्यावर, पण तसं काही झालं नाही. खूप खुशीने तर गेले होते, खूप चांगलं व्हिडिओ काढून मी तिथं हे करण ते करण, पण काही जमलं नाही बघ. खूप जास्त गर्दी होती, पण मला त्या गोष्टीचा अफसोस नाही आहे. कारण की मी देवाच्या ठिकाणी गेले होते, तिथं व्हिडिओ आणि फोटोशूटमध्ये जर वेळ घातला तर तिथलं प्रसन्न वातावरण कसं अनुभवता येईल. व्हिडिओ आणि फोटो तर प्रत्येक ठिकाणीच काढता येतं आपल्याला, घरून पण काढू शकतो आपण. पण काढलेत असं नाही काढले नाही, पण व्हिडिओ तिथं काही काढले नाही बघा. जे आहे ते आहे. आणि यूट्यूबचा जो आहे तर ते तुम्हाला मी आज टाकन बघा. जसं जमल तसं मी तुम्हाला एडिटिंग करून व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन बघा. तर घरी तर आले माझ्या, आपल्या स्वतःच्या घरच्याशिवाय कुठं करमत नाही बाबा मला. तर म्हणजे ना, जो ड्युटी चालू होती तोपर्यंत काही वाटलं नाही, पण नंतर आहे ना खूप जास्त अवघड जात होतं. एक दिवस असं वाटत होतं कधी माझ्या घरी जाईन आणि कधी नाही, कधी माझी देवपूजा करत, कधी घरातलं आवरून. तर कालच आलो आम्ही, काल होता बुधवार, काल रात्रीच आलो, पण काल काही व्हिडिओ वगैरे टाकला नाही. मग आज आहे ना, आता निघायचे बघा बाहेर. याचं ॲडमिशन करायची, 10वीची क्लासेस चालू झाले आणि याला पण क्लास लावायचा आहे साईला.
एकाचं निपटलेली शाळा आणि कॉलेज पूर्ण निपटलं त्याचं, आता लहानाचं बाकी. तर मग आता ह्याचं ॲडमिशन करायचं आहे. सकाळची देवपूजा वगैरे झाली, स्वयंपाक झाला, घरातले कामं सगळे आवरले आणि गहू घेतले बघा. आता गव्हाचे भाव तुम्हाला तर माहिती किती महाग आहेत गहू. एक खट्टी घेऊन ठेव. 10-5 किलो जर आणले ना ते पुरतही नाही बघा, आणि त्याला बरकतही नसते असं मला तरी वाटतं. आता ज्याचं त्याचं बजेट राहिलं जे ते जसं तसं. माझ्यापाशी होते पैसे, मी 1 क्विंटल घेऊन टाकले, कारण की भात सारखं मुलं खाती नाही आणि त्यांना कंटाळा येतो. आणि तांदूळ सध्या मी पण जास्त अवॉइड करते, म्हणजे खातच नाही वजनामुळं. तर गहू आणायचे आईकडनं. बाहेरचे बरेचसे कामं आहे 2-3 ते आवरायचे. आता राहिला जॉबचा प्रश्न, पुढं काय होतं काहीच माहीत नाही. तिथालचा जॉब सोडून मुलगा आणि मी आलेली आहे. तर ते का आलेली ते नंतर सांगतच मी तुम्हाला, सध्या नको. तर मग असं झालं बघा तिथं. तर मी तुम्हाला व्हिडिओ नक्कीच तुम्हाला तर चला मग भेटेन मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हा ब्लॉग बघा आणि येणारे ब्लॉग पण बघा माझे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. म्हणजे तुम्ही जर माझे व्हिडिओ लाईक केलं ना, इतरांना सुद्धा माझे व्हिडिओ दिसते आणि इतरांना सुद्धा माझ्या व्हिडिओमधनं थोडंफार काही का शिकायला भेटतं. तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. श्री स्वामी समर्थ.